जय शिवराय मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या खूप दिवसानंतर एका नवीन व्हिडिओमध्ये. कारण सुद्धा असंच आहे, आपल्या रितेश भाऊचा एक राजा शिवाजी म्हणून मूवी आला आहे, त्यामुळे मी स्वतःला थांबू शकलो नाही. हा मूवी मला बघायचा आहे आणि या मूवीबद्दल मला माझं मत सुद्धा मांडायचं आहे. खूप सारी निगेटिव्ह पब्लिसिटी मूवीच्या अराउंड होते आणि आपल्या मराठीमध्ये बरेच वर्ष सुपरस्टार नव्हते. आपल्या मराठी सिनेसृष्टीला एक सुपर डुपर स्टार मिळाला आहे, रितेश देशमुख. त्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याला मिळून सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे मी स्वतः आज बघायला चाललोय मूवी. या मूवीला खरं तर स्टार द्यायची माझी लायकी नाही, छत्रपतींचा मूवी आहे. त्यामुळे मी ॲज अ कॉमन मॅन म्हणून हा मूवी बघेल. ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा मूवी मला आवडला, नाही आवडला, बरा वाटला आणि तुम्ही का बघावा, ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी चाललोय, आज सॅटर्डे 3:40चा शो आहे, 3:30 इथेच वाजले आणि आता मूवीसाठी निघतोय मी. 3:40 होऊन गेला, अजून शो नाही स्टार्ट झालाय. जस्ट मूवी बघितल्यानंतर मी थोड्या वेळासाठी शांत झालो, कारण असल्या ह्या दर्जाचा सिनेमा मराठीमध्ये बनणं म्हणजे एक पाप गोष्ट आहे. ज्या प्रकारे रितेश देशमुखने सगळे ऍक्शन सीन कोरिओग्राफ केले, हॅट्स ऑफ टू हिम. ऍक्शन कोरिओग्राफी टॉप नॉच, म्हणजे कुठल्या हिंदी सिनेमाला सुद्धा लाजवेल अशी ऍक्शन कोरिओग्राफी प्रत्येक सीन मध्ये. असं नाही की अभिषेक बच्चनला टाइमपास वाली काहीतरी ऍक्शन दिली, स्वतःसाठी चांगली घेतली. प्रत्येक ऍक्शन सीन जो मूवी मध्ये आहे तो एकदम टॉप नॉच आहे. मूवी जेव्हा स्टार्ट होतो, स्टार्टिंगला डिस्क्लेमर जे आहे काहीतरी ते 2-3 मिनिटाचं तर डिस्क्लेमर आहे, कारण लोकांच्या भावनांना ठेस नको पोहोचायला. पूर्ण डिस्क्लेमर नॉर्मल मूवीमध्ये ते स्टॅटिक असतं, पण याच्यामध्ये पूर्ण डिस्क्लेमर त्यांनी वाचून दाखवलंय. स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं एक्झिक्युशन ज्या प्रकारे केलं आहे मूवीमध्ये, यार व्हेरी गुड. मराठी माणसाने महाराष्ट्राने तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे. ज्या प्रकारे आतापर्यंत जितके मूवी बघितले, जितके सिरियल्स बघितले, त्यामध्ये ज्या प्रकारचं प्रेझेंटेशन होतं त्याचं एकदम टॉप नॉच लेवलला या सिनेमामध्ये शिवरायांचं जी कारकीर्द आहे त्याचं जे प्रेझेंटेशन आहे, जे ज्या स्तरावर केलं आहे प्रेझेंटेशन. स्टोरी तर ऑब्व्हियसली ती सगळी सेम असणार, इतिहास बदलू शकत नाही तुम्ही. 80 ते 85% थिएटर फुल होतं. त्यामध्ये जास्त करून म्हातारे माणसं खूप होते, म्हणजे फॅमिली बरोबर आलेले 5-5, 6-6 लोक फुल फॅमिली घेऊन आलेले मूवी बघायला. शिवरायांचा जन्म होतो तेव्हा जो गुजबम्स येतात. परत अजय अतुलचं जे म्युझिक आहे, हा प्रत्येक सीन त्यांनी असा लार्जर दॅन लाईफ करून दाखवलाय. सिनेमा खूप उत्तम रित्या दिग्दर्शित केलाय, उत्तमरित्या प्रेझेंट केलाय. आणि जे कॅरेक्टर आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेत ते जेव्हा तुम्ही बघतात की विद्या बालन ॲज अ बडी बेगम, अफजल खान ॲज अ संजय दत्त, ते कॅरेक्टर तुमच्या समोर ते म्हणजे तुमच्या मनावरती छाप सोडून जातात. सलमान खानची जेव्हा एंट्री होते तेव्हा पूर्ण थिएटर गजबजून जातं आणि त्याच्या सलमान खानच्या कॅरेक्टरला काय बोलतात ना, तेवढंच सलमान खानचं कॅरेक्टर सुद्धा तेवढंच पॉवरफुल आहे सिनेमामध्ये. असं नाही की उगाच गेस्ट अपीअरन्स म्हणून यूज केलाय, त्याला काहीतरी मिनिंग आहे. तर जाऊन सिनेमा नक्की बघा, मला तरी खूप आवडलाय. प्रत्येकाने हा सिनेमा बघावा. मी परत एकदा जाऊन बघणार आहे माझ्या बायका मुलांबरोबर. हा सिनेमा मला खूप आवडलाय. सगळंच तुम्हाला असं वाटतं मी चांगलं बोलतो सिनेमाबद्दल. 1-2 गोष्टी आहेत ज्या की मला नाही म्हणजे पटल्या. तो होता की रितेश देशमुखचा एक म्हणजे शिवाजी महाराजांचा मोनोलॉग डायलॉग आहे, जेव्हा सगळ्यांना प्रोत्साहन देतात जेव्हा ते अफजल खानाला भेटायला जातात. तो मोनोलॉग डायलॉग खूप बेटर असू शकला असता. म्हणजे रायटिंग, डिलिव्हरी त्यांनी छान केली, पण रायटिंग कुड हॅव बीन मच बेटर. जिनेलिया देशमुख मस्त काम केलं आहे आणि सगळ्याच कलाकारांचं काम मला खूप आवडलं आहे. तर मला वाटतं हे छोट्या मोठ्या गोष्टी. आणि बेस्ट पार्ट इज राजा छत्रपती हा सिनेमा येतो ॲज अ पार्ट 2. तर चला मग, रिव्ह्यू आवडला असेल. मी खूप जेन्युइन रिव्ह्यू दिली आहे ही सिनेमाची, ॲज अ व्ह्युअर म्हणून, ॲज अ क्रिटिक म्हणून नाही. मला स्वतःला हा मूवी बघायचा होता म्हणून मी बघायला गेलो. आता बाय बाय.